नमस्कार, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पापड चटणी। त्यासाठी इथे मी पापड घेतलेले, ते भाजून घेतलेले आहेत। इथे मी थोडे जवस घेतलेले आहेत, जवस भाजून घ्यायचे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर प्रथम मी इथे पापड जे भाजलेले आहेत त्याचा आपण थोडीशी चुरा करून घेऊया। अशी चटणी तुम्ही करून पहा, खूप टेस्टी आणि एकदम चवीला छान लागते ही चटणी। झटकीपट होणारी आणि तोंडाला चव देणारी अशी ही चटणी। इथे जवस जे आहे ते एकदम खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे आपली चटणी छान होते। तुम्ही जवसाच्या ऐवजी तीळ पण घेतले तरी चालतात किंवा थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले तरी चालतात। आता इथे मी थोडेसे जवस भाजलेले आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। त्याच्यानंतर इथे पापड चुरा करून घेतलेला आहे तो टाकायचा। एकदम टेस्टी अशी ही चटणी तयार होते। भाजीला काय नसेल तर नुसत्या ह्या चटणीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता। आता हे आपण प्रथम बारीक करून घेऊया। आता इथे मी ह्याची अशी पावडर बनवून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या ते टाकून घेऊया। त्याच्यानंतर मी इथे छोटा चमचा एक जिरे टाकून घेते। छोटा चमचा इथे मी धना पावडर टाकून घेते आणि लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात क्वांटिटी करायची त्या प्रमाणात तुम्ही चटणी टाकू शकता। आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। याच्यामध्ये गरम मसाला जरी टाकला तरी चालतो। आता इथे मी अशा प्रकारे ही चटणी वाटून घेतलेली आहे। तुम्ही ही भाकरीबरोबर चपातीबरोबर पण खाऊ शकता किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता। याच्यामध्ये थोडासा बारीक कट करून कांदा घालायचा आणि टोमॅटो घालून तसं पण खाऊ शकता किंवा असे कोरडेही घेऊन चपातीवर भाकरीबरोबर खाऊ शकता। हे बघा, अशा प्रकारे आपण चटणी बनवलेली आहे। खूप टेस्टी आणि एकदम चविष्ट अशी ही चटणी लागते। तुम्ही जरूर ट्राय करा। रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे आपली पापडाची चटणी तयार झालेली आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।